तर लोकशाही मराठीवरती झालेल्या या कारवाईवरती मनोज जरांगे यांनी सुद्धा तीव्र संताप व्यक्त केलाय। सत्ता आली म्हणजे आवाज दाबणं हे अयोग्य असल्याचं मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केलंय। मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। पाटील, काय सांगाल, काही दिवसांपूर्वी तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता, त्याच पद्धतीनं लोकशाही मराठीचा सुद्धा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। 30 दिवसांसाठी लोकशाही चॅनलवर बंदी आणलेली आहे। काय सांगाल, एखादा जर योद्धा प्रामाणिकपणे लढत असेल तर त्याला अळकाठी आणणं किंवा चॅनलवर बंदी आणणं, काय तुमची प्रतिक्रिया? लोकशाही मार्गानं चाललेले आंदोलन याच्यावरती दबाव आणणं हे सरकारचं योग्य नाही, कारण त्यांच्याच विषयी रोष निर्माण होतो। ज्या लोकांनी तुम्हाला सत्तेवर आणलं त्याच लोकांविषयी जर दबाव आणला तुम्ही तर दुसऱ्या वेळेस तुम्हालाच समाज धडा शिकवणार आहे। ज्या लोकांनी तुम्हाला तिथं बसवलं, ज्या जनतेनं बसवलं, त्यांचे प्रश्न तुम्ही सोडवणं तुमचं प्रथम कर्तव्य आहे, परंतु तुम्ही ते सोडून विनाकारण हल्ले घडवून आणायचे, निष्पाप लोकांवरती लाठ्या गाठ्या चालवायच्या, त्यातून रोष निर्माण होणार, परंतु लोक थांबणार नाही आहेत। आमचा आवाज हा दाबला जाऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।